नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राणे निवास तुलाराम नगर चेंबूर या ठिकाणी आलेले आहोत. प्रगती रोहित राणे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. आज प्रगती वहिनी काय म्हणताय, काय बोलणार आहेत, सारंच ऐकणार आहोत. चला जाऊन भेटूया राणे कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. वेलकम सर. या उखाणा. जे कधी केलं नाही करते ते आज होम मिनिस्टर साठी घेते रोहित राणेचं नाव. अरे वा, कुठून सुरुवात केला आणि कुठे जाऊन पोहोचला? सर मी कधी उखाणा घेतलं नव्हतं. नाही पण छान घेतला. Oh, is it? त्या ओळख करून द्या. रोहित राणे माझे मिस्टर, नमस्कार. माझी आई सासू, नमस्कार. माझं पोरगा, नमस्कार. माझी पोरगी, नमस्कार. वासंती काकी, हो हो हो. त्यांचे मिस्टर आबा, नमस्कार. निलिमा काकी, नमस्कार. कृष्णा काका, नमस्कार. मोठी आत्ते, बरं बरं. नमस्कार. त्यांची पोरगी, तिचा पोरगा, हो मधली आत्ते, बर. छोटी आत्ते, हा ते माझी ननंद, बर. ही पण ननंद, ओके ओके. माझी भाभी, हो हो हो. माझ्या नमस्कार नमस्कार. आणि हे सगळे आमचे राणे निवासचे सगळे हो स्पेशल नमस्कार. पीपल. पण मला सांगा तुमचं माहेरचं नाव काय? करमजीत कौर मान. हा. जेव्हा त्यांनी ओळख करून दिली ना, माझ्या पोरगा माझी पोरगी, तेव्हाच कळलं. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय कुठली शाळा तुमची? लॉरेटो कॉन्व्हेंटला मी शिकली. आणि राहायला कुठे होते? याच कॉलनीमध्ये पण त्या साईडला होती, तुलाराम नगर मध्ये. तुलाराम नगर मध्ये. येस. आणि तुमचं बालपण इथलं? हो, इथेच जन्म पण इथेच. आणि शाळा कुठली? चेंबूर इंग्लिश. पण मग कसं काय तुमची ओळख कशी कधीची? मी 10वीची क्लाससाठी 5 o'clockची माझी क्लास व्हायची. तर मी आमच्या घराच्या बेडरूममध्ये जेव्हा तयारी वगैरे करायची तर हा 4:45 वाजता तिथून जाताना दिसायचं इतकं मोठं किट घेऊन. हे 4:45 वाजता न चुकतात या तुम्हाला बघत होत्या. हो. मनात तुमच्या आलं होतं? हो, असं म्हणजे तसं त्या हिशोबाचं नव्हतं की? इट वॉज खूप ग्रॅज्युअली. मग आम्ही फ्रेंड्स झालो, बोलायला सुरू केलं. आणि सर 25 इयर्स अगोदर एक बॉय आणि गर्ल भेटणं ते असं होतं की चला म्हणजे आम्ही भेटायचो सारखे. मग ते एक अल्टिमेटली एक रिलेशनशिप सारखं आमचं हे झालं. काय हो, काय झालं नक्की? काय झालं? क्रिकेटवरचं लक्ष उडालं का? नाही सर, क्रिकेटवरचं लक्ष उडालं नाही. मी सर रणजी ट्रॉफी खेळलो, रणजी ट्रॉफी कॅप्टन झालो गोव्यासाठी. माझं असं क्रिकेटवरून असं कधी लक्ष वगैरे गेलेलं हो सर. पण लक्ष इकडे होतं. अर्ध होतं सर. हा, मला सांगितलं 11 वाजता भेटायला येतो, तर तो 11 वाजता अजून ग्राउंडवरच व्हायचं. पण नंतर मला कळायचं की तो तिथेच आहे, नंतर येणार. लेट, सारखं ऑलवेज लेट. तुम्ही कधी मॅच बघायला गेले नाही त्यांची? हो, जायची वन्स ऑर ट्वाइस, नॉट मच. इतकं नाही. पण मग मला सांगा त्यावेळेला इकडे तुम्ही इतकं भेटणं होत होतं, कुठेतरी संध्याकाळी गप्पा मारणं होत होतं, कोणाला अंदाज नाही आला असा? सर आला होता. हिचं काहीतरी सेकंड इयर होतं. हो, इट वॉज माय 3rd इयर. 3रं वर्ष होतं माझं. ते 10वी पासून 15वी पर्यंत असं घरात थोडे हिंट येत होते माझ्या घरी. आणि आम्ही पंजाबी सिख फॅमिली, खूप कन्झर्वेटिव्ह, म्हणजे सिम्पल फॅमिली आहे माझी. म्हणजे सगळे एज्युकेशनवर आमचं जास्त हे होतं की की एज्युकेशन करा, चांगलं हे करा. तर त्यांना जेव्हा कळायला सुरू झालेलं तर थोडे अपसेट होते. आणि पहिल्यापासूनच असं माहिती होतं की ते कधी अग्री करणार नाही, दे विल नॉट अग्री. याच्या घरी पण कळलेलं. काय हो, तुमच्या घरी काय झालं? कसं झालं सर, मी केन्याला निघालेलो नैरोबीसाठी. तिथे आम्ही 4 महिने कॉन्ट्रॅक्टवर खेळतो. ही मला सोडायला आलेली एअरपोर्टवर आणि मी गेलो. चेक इन झालं, सगळं काय झालं. आणि मला काही घरी फक्त मेसेज द्यायचं होतं की मी हे केलं म्हणून, कारण की हीच फक्त सोडायला आलेली मला. आणि ट्रॉलीवरती मी माझं पाऊच ठेवलं होतं. आणि तेव्हा काय मोबाईल वगैरे नव्हतं सर. आणि मी फोन करता करता माझं पाऊच केव्हा गेला मला तेच कळलं नाही. त्यामध्ये माझं पासपोर्ट होतं, डॉलर्स होते, तिकीट, सगळं काय त्याच्यामध्येच होतं. मग मग हा बाहेर आला, मला सांगतो थांब जाऊ नकोस मी पण येतो.
मी बोलते कुठे येतोय. एक तासानंतर आला परत आणि सांगतो की असं असं झालंय, आता मला जायला भेटणार नाही. मग मी याला परत घरी घेऊन आली आता. पण तुम्ही गेलेच नाही. नाही हा, सर, couldn't तिकडे go. मग एअरपोर्टवरती त्यांनी ट्राय केलं सगळं हे करायचं, पण काहीच मिळालं नाही तिथे. मला ते पाऊच मिळालं नाही. मला ते 7 दिवसानंतर परत घरी आलं पोस्टाने, पण तोपर्यंत माझं कॉन्ट्रॅक्ट हे झालं होतं, टर्मिनेट आई, झालं आई होतं. गं. आणि मग मी पहिल्यांदा त्यांच्या घरी आली. मग तेव्हा फर्स्ट टाइम मी माझ्या घरी आलो. पण त्याच्यानंतर परत गेलात तुम्ही. त्याच्यानंतर मी नेक्स्ट इयर गेलो, त्या वर्षी नाही गेलो. त्या वर्षी मग त्यांनी दुसरा प्लेअर हे केलं त्यांनी. पण टूर गेली आणखी हो. तुमची. तुम्ही बाहेर होता का तोपर्यंत? पण बरं झालं टूर गेली, पण या हा, होत्या. ते टूर आउट झाली आणि मी इन झाली. मग काय तिकडनं परत घरी आले तुम्ही, तर तेव्हा खूप अपसेट असाल. हो हा, थोडे. एव्हरीबडी फॅमिली फुल अपसेट होती, कारण एका क्रिकेटरसाठी ते 4 months ऑफ क्रिकेट खेळणं खूप चांगलंही असतो. पण ठीक आहे, तसंच त्या मग ते हिशोबाने 4 महिन्यात तुम्ही त्यांना आधार देत होता. हो, मी माझ्या कॉलेजला जात होती आणि ते मध्ये भेटत होते आणि आधार देत होते. त्याच्यात बाकी प्रॅक्टिसेस वगैरे तर चालूच पण होते. ते 4 महिने खूप महत्वाचे होते. हो, येस. तिथेच जवळजवळ नक्की झालं का? तिथे खरं सांगू तर पप्पांनी मान्य केलं. अच्छा, तुमच्या. हा. आणि नक्की कसं झालं, मी 2000 मध्ये माझं BEd संपलं आणि मी जिथे आता कामाला आहे तिथे मी जॉबला लागली. आणि कारण ते कॅथलिक मिशनरी स्कूल आहे, तर मला डिसेंबरची क्रिसमसची हॉलिडेज होती. आणि तेव्हा माझे बाबा बोलले की सगळे डॉक्युमेंट्स घेऊन ये, कॅनडावरून एक पोरगा येणार आहे, तुझे सगळे डिटेल्स वगैरे फॅक्स करायचे वगैरे वगैरे. बरं म्हणजे 1-2 दिवस मी टाळत होती त्यांना, पण मग ते खूप परसिस्टंट झाले. आणि असं की मी त्यांना बोलू की असं आमचा विचार आहे, तर ते कधी ऐकलं नसते सॅडली. मग आम्ही 26ला डिसाईड केलं की 28ला लग्न करूया. मग लग्न केलं पळून? हो. कुठे केलं दोघेच? अरे सर, ते पण एक मोठी गोष्ट आहे. त्या दिवशी काहीतरी ना हा, ईद होती. बँक हा, हॉलिडे ईद होती आणि आम्ही कोर्टात गेलो तर कोर्ट बंद. त्यांना कधीतरी बोलू द्या हा, ना. येस. काय झालं? बँक हॉलिडे होतं. आम्ही सगळं तयार केलं आणि तिथे गेलो बँड्रा कोर्ट. पण तिथे त्यांनी सरळ सांगितलं की आज नाही होऊ शकत, नंतर या म्हणून. मग आम्ही माझे मित्र होते सगळे 4-5 जण. मग आम्ही इथे कलेक्टर्स कॉलनीमध्ये आलो. नो. तिथे बाजूलाच एक आशीर्वाद शादी सेंटर होतं. हा, त्यांनी तिथे आम्ही लग्न म्हणजे केलं. असं साडी सेंटर असतं हा, तसं शादी सेंटर. लग्न. बरं, हा, विवाह. हा. हा. मग तिथेच लग्न केलं. तिथे केलं. ते सर्टिफाईड होतं, ते केलं. मग आई लोकांनी सगळ्यांनी पण त्यांना बोलू द्या ना कधीतरी. काय त्यांना बोलूच देत नाही हो का? आणि मला सांगतात ते कमी बोलतात म्हणून. ऍक्च्युली कमी बोलतो. अरे तुम्ही बोलूच देत नाही यार. आज कुठेतरी ते बोलतायत तरी बोलू देत नाही यार. तिथे परत प्रॉब्लेम. आता माझे आई बाबा कोण होणार? मग हे माझी धाकटी, हा येस, हे माझी आई झाले. मग आमचं नाव वगैरे सगळं हे खरं. पण मग घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया? सर, मी आज पण बोलते 18 वर्षानंतर की मला इतकं प्राऊड फिलिंग नाही होत की मी असं केलं. कुठलं चॉईस नव्हतं. जर मी सांगितलं असतं तर त्यांनी मला घरातच ठेवलं असतं, कारण ते खूप सिम्पल फॅमिली हे होती. संध्याकाळी जेव्हा त्यांना कळलं तर 2 दिवस माझ्या घरात दे वर व्हेरी अपसेट, खूप अपसेट होते. पण जसे आपले वर्ष गेलेत, माझी आई, माझी बहिणी, त्यांचे मिस्टर, माझी भाभी, हे सगळे भेटतात वगैरे. बट माझे बाबा आणि भाऊ भेटत नाही आज पण नाही. 18 वर्ष झाली लग्नाला, काही नाही. नाही. कधी समोर आलायत तुम्ही त्यांच्या? आलेत, पण माझा भाऊ कधी आय कॉन्टॅक्ट करत नाही. तो खूप मिस करता या मुमेंट? येस. आज मी काय पण आहे, मला एज्युकेशन आहे, मी BSc BEd केलं. ते सगळं माझ्या भावाने. पण तुम्ही वडिलांशी कधी बोलायचा प्रयत्न नाही केला? ते म्हणजे ऑलरेडी फिलिंग्स त्या लोकांनी सांगितलेला की आम्हाला परत कधी हे करायचं नाही. आणि माझे बाबा मोस्टली 6 महिने बाहेर असतात. आणि माझे भाऊ पण, ते दोघे म्युच्युअली हे आहे की नाही म्हणजे नाही. सो पण ठीक आहे, मी बोलते ना की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाईनिंग. आई भेटते, बहिणी भेटतात आणि माझी इतकी चांगली फॅमिली आहे. सो आय एम हॅपी. काय हो, इतकं सगळं घर सोडून तुमच्यावरच्या प्रेमाखातर एका खिडकीतून 4:45 वाजता तुम्ही गेल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, कळलं का? सर, म्हणून मी बोलत नाही. काय 18 वर्ष सुखाची, आनंदाची. मस्त. मग तुमचं गाव कुठलं? वैभववाडी. मग जाता की नाही हो yes, सर. yes. गावाला? तुम्हाला तिकडच्या पद्धती वगैरे सगळं जमतात?
नाही, जाते आणि नमस्कार करते. येते. म्हणजे हो, असं नाही बरोबर आहे. की येस येस आई तशी आहे ती गाईड करत राहते, असं हो नाही ना. की नाही. किती छान, मस्त. बरं, आता ना या घरात मी काही चिठ्ठ्या लपवल्या. 1 मिनिटात चांदीची अन्नपूर्णाची लपवून ठेवली आहे घरात, तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. हॅपी बर्थडे हर्ष. वेळ सुरू. हो येस येस येस, उधर उधर है ना. शतरंज का मैदान, चेस बोर्ड. हाँ इधर है, इधर है, इधर है, इधर है, इधर है, उधर उधर. हाँ येस येस, इथे 1 मिनिट. 30 सेकंद झाली. अरे अरे एक्सक्यूज मी सर. मंत्र जाप मशीन. ओके 1 मिनिट. 20 सेकंद. आणि 10. हॉनेस्ट ॲनिमल. 9 8 7 मला अन्नपूर्णाची 6 5 4 3 2. अभिनंदन. थँक्यू सर. वहिनी, अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. धन्यवाद. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. थँक्यू अभिनंदन. सर. चांदीची तुळस मिळाली. थँक्यू अभिनंदन. सो मच. आणि वहिनी, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा Yes. सुद्धा आलेली आहे. थँक्यू अभिनंदन. सो मच. थँक्यू. नमस्कार. तुमच्याबद्दल बघितलं 18 वर्षात केवढी हंडी भरली. चला बघूया तर काय लिहिलंय हंडीत. सतत हसत असता. कौतुक केलंय तुमचं. थँक्यू सो मच. ते हसी पण त्यांच्यामुळेच आहे. हो ना. आणि पुढचा आरोप असा आहे ते की राहू द्या. मिस्टरांना काय बोलून देत नाही. ते पण बरोबरच आहे. मुलावर सतत ओरडत असता. तो थोडा लेझीनेस करतो. मला माहिती आहे की त्याने थोडा थोडा छान ऍक्टिव्ह राहायला पाहिजे थोडासा. त्याला खेळूच देत नाही तुम्ही. काय कसलं, तो खेळतो. तो क्रिकेट अंडर-16 रणजी सिलेक्ट झालेला, मुंबई सिलेक्ट झालेला. पण त्याने थोडासा अजून हे केलं चांगला performance द्यायला पाहिजे. परफॉर्मन्स नाही तसं पुश नाही, पण नाही. थोडा अजून एक Alertness अलर्टनेस पाहिजे. तुम्हाला हॅप्पी म्हणतात का? हो सर. येस. हो का? बरं. आता कळलं आम्हाला या घरात एवढा हॅपीनेस काय आहे. माझ्या घरातला पेटनेम हॅपी होतं. सतत उगाच ओरडत असतं. प्रोफेशनली टीचर आहे ना, तर आम्हाला सगळं बारीक मध्ये पण. प्रत्येक कामात तुम्हाला खूप घाई असते. काही नाही, एक असं असतं आपला वेळ ब्लॉकिंग असतो, टाइम ब्लॉकिंग असतो की याच्यामध्ये हे आहे, तसं करायचं. जर तुम्हाला कोणी डिवचलं तर समोरच्याला सळो की पळो करून सोडतात. येस. म्हणजे तसं नाही. तसं नाही म्हणजे तसंच आहे. उगाच तसं नाही म्हणू नका, तसंच आहे. सर ट्रान्सपरन्सी बरी असते. प्रत्येक कार्यक्रमात लेट येतात. रसिका. नाही नाही. नाही असं. हा नाही सर, हे याच्यामुळे प्रॅक्टिस. कोणामुळे त्याच्यावरती नावं नका घेऊ. सगळ्यांना नवऱ्याला सगळ्यात जास्त ओरडते. नाही बरोबर नाही. हे बाई, तू इथेच कळतंय आम्हाला. बरोबर नाही, हट. ह्याच्यातच सगळं कळलं आम्हाला. राग खूप येतो तुम्हाला छोट्या गोष्टी. हो म्हणजे येस. समोरच्याचं ऐकून घेत नाही, स्वतःच तेच खरं करता. हो. आणि त्याचबरोबर तुमच्या कधी बोलण्यामुळे समोरच्याला फार वाईट वाटतं. त्याच्या मनाचा थोडा विचार करावा अशी सूचना आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हो राईट होऊ शकतं. राईट आहे. कधी रागाने बोललेलं मग परत काय हो, तुम्हाला मान्य आरोप? हो. हे सगळे आरोप मान्य आहेत? सगळे नाही. अरे म्हणजे ते तुमचं काय म्हणणं आहे की वहिनीने कुठला स्वभावात बदल केला तर त्यांच्यासाठी ते चांगलं असेल? थोडं पेशन्स ठेवले पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. कारण की कसं होतं, छोट्या गोष्टींवर स्वतःच BP हाय करून घेण्यात काय फायदा नाही. म्हणजे माणसांकडनं चुका होतातच. तिने एक्सेप्ट केलं पाहिजे की हा समोरचा पण तेवढाच करेक्ट नसेल जेवढं ही समजते. तर थोडंफार त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे त्यांनी. थोडं शांत राहिलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? हो, मे बी माझी एक्सपेक्टेशन समोरच्याकडून जास्त असेल आणि ते मला असं भेटत नसेल तर हो, ॲट दिस पॉईंट मला वाटतो की शांत राहून समजून माझे रिलेशन्स अजून चांगले होऊ शकतात. आणि शेवटी तुम्ही नावात हॅपी आहे,
म्हणजे नाव हॅपी आहे ना, Yes. त्यामुळे आपल्या बोलण्यामुळे समोरच्याचा हॅपीनेस थोडा तरी कमी होणार असेल तर तो का करायचा? नाही करायचं. बरोबर. मग आजपासून नाही बदल करायचा असेल तर कुठला करणार? करायचं. तोच करणार. जास्त जसे तुम्ही बोलतात घाईमध्ये विचार पण नाही करणार आणि जास्त घाई पण नाही करणार. बोलण्यामध्ये पण आणि व्यवहारात पण थोडं शांत. आजपासून एवढं होईल असं वाटतं तुम्हाला? चेहऱ्यावरून तरी तुमच्या वाटत नाहीये मला. आत्ता टीव्ही समोर बोलायला काय जात आहे, पण माऊली खरंच जर तुम्ही हे केलं तर असलेल्या घरातल्या हॅपीनेस मध्ये 10 नाही 100 पटीने वाढ. व्हेरी ट्रू. कारण नकळत तुमच्यामुळे कोणीतरी कधीतरी कशासाठी तरी दुखावत असेल तर ते तरी कशाला, येस येस. हो की नाही? आता चित्र काढायचं. ओ गॉड, दॅट इज सो डिफिकल्ट. काय बोर्ड तर तुम्हाला नवीन नाही. हो ते आहे. मग या बघू कसं चित्र काढताय. क्रिकेट हेल्मेट. येस. ह्यांना विचारूया असं असतं का हो? नाही ते क्रिकेट खेळलेत ना तर म्हणून. मी बॅट पण बनवणार होती आता. कशी म्हणजे- कशी कशी हा, कशी मी थांबा ते ना. दाखवते. माझे हात कापतायत. बॅट आहे का धोका या? चला अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला. हो थँक्यू सर. या तुम्ही या. मी तो थँक्यू. पाय वरती पाहिजे. अरे समजेल. पाऊस आहे. पण ते खरं ओरिजिनल कांगारू हा मालवण ते आपल्याकडचा नव्हता. मांजर मांजर. किती मस्त चित्र काढलं, अभिनंदन. मग किती कठीण दिलेलं तुम्हाला हे बक्षीस. नमस्कार सासूबाई, सांगा सुनेबद्दल सांगा. तशी चांगली असून हो ना? हो, काही प्रॉब्लेम नाही नाही ना? व्यवस्थित. मला. हो, माझ्या मुलीसारखी. पण काय सल्ला द्यायचा असेल तर कुठला देणार? म्हणजे तेच फक्त ती चिडते ना कधी कोणावर, तर ते करू नये तिने. बाकी काही नाही. मुलाकडे द्या. थोडा ओरडणं कमी केलं पाहिजे बस. आणि ती जशी आहे तशी चांगली. हो बरं. अजून कोण बोलणार आहे? बोला आता. तशी खूप छान आहे, सर्व गुण संपन्न आहे, खूपच छान. फक्त राग कमी केला तर. राग कमी केला पाहिजे. बरं. थोडं तापटपणा कमी केला तिने, म्हणजेच राग, तर अगदी सगळ्यांशी मिळून मिसळून अगदी चांगलं होईल. हो, वातावरण चांगलं. अजून चांगलं होईल. अजून चांगलं बरं. होईल. अजून कोणी बोलणार? खूप एनकरेजिंग आहे. ॲज अ भाभी ती खूप स्वीट आहे. थँक्यू. पण आज क्षमा मागायची असेल, सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणा? माझी फॅमिली, त्यांना मी ऑब्व्हियसली दुखवलं आहे. बाकी सगळ्यांना जसे बोलतात बरोबर, मी थोडा रागाने बोलते, त्यांना मी अपसेट केलं असेल, कोणाला पण कोणाचं पण हार्ट दुखवलं असेल तर मी सॉरी आहे आणि ऑब्व्हियसली इम्प्रूव्ह करणार शुअरली. तुम्ही आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला? असं चुकीचं काय केलेलंच नाही असं. नाही नाही, ज्यांना कोणाला ज्यांना माझ्यामुळे कोणाचं काही मन वगैरे दुखावलं असेल त्यांना मी खरंच यांनी सॉरी बोलतो. तर कोणाचं झालं असेल तर माझ्याकडून, तर मला वाटत नाही अजून काय झालंय. काय झालंय. नाही नाही नाही, पण काय असतं नकळत कोणी ना कोणी दुखावलेलं असतं, आपल्याला कळतही नाही. हो. पण या निमित्तानं आज आपण व्यक्त झाला, ते व्यक्त होणं जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आजपासून वहिनींनी ठरवलेलं आहे बोलण्यापूर्वी विचार करणार, कोणालाही रागावणार नाही आणि रागावले तरी समोरच्याच्या मनाला वाईट वाटणार नाही. असं जर झालं तर वहिनींचं नाव हॅप्पी आहे आणि वातावरण पूर्णपणे हॅप्पी आनंदी व्हावं
हीच या घराला शुभेच्छा, तुम्हाला दोघांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू आधी आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अरे वा वा, अभिनंदन. Thank you. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.